दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। लोणी काळभोर येथे विकासाच्या नावाखाली मतलबाचे राजकारण चालू असून विकास कामातून आपला मतलब साध्य करायचे काम सत्ताधारी करत असून लोणी काळभोर आठवडे बाजारातील पत्राशेड काढून तेथे गाळे बांधण्यास सर्वांचा विरोध असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व हवेली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख प्रशांत काळभोर यांनी सांगितले। लोणी काळभोर आठवडे बाजारात सुमारे 50 ते 70 लाख रुपये निधी खर्चून 5 वर्षापूर्वी उभारलेली पत्राशेड पाडून त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्यास बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध आहे। ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी स्वतःच्या हितासाठी आठवडे बाजारातील पत्राशेड पाडून त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्याचे नियोजन सुरू केले आहे। सत्ताधारी कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगी न घेता व स्वतःच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने मनमानी केली तर ग्रामस्थांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याबरोबरच वरील निर्णयाविरोधात कायदेशीर लढा उभारू असा इशारा प्रशांत काळभोर यांनी दिला आहे। यावेळी वरील विषयाबाबत बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 13 ही जागा आठवडे बाजारासाठी राखीव असून त्या ठिकाणी अर्ध्या बाजारावर पात्रशेड उभारणी केली आहे। सध्या ती जागा आठवडे बाजारासाठी अपुरी पडत असून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी व्यापार करताना अडचणी निर्माण होतात। अशी परिस्थिती असताना सुद्धा सत्ताधारी मनमानी कारभार करून सदर सुस्थितीत असलेले आठवडे बाजार पाडून त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधण्याचे नियोजन करत आहेत। त्यामुळे ते बांधकाम पाडणे चुकीचे आहे। सुस्थितीत असलेले पत्र्याचे शेड पडल्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार आहे। या शेडमध्ये अनेक व्यापारी भाजीपाला विकत आहेत। शेड काढले तर त्यांना उन्हात भाजीपाला विकावा लागेल। तसेच अनेक वर्षांची परंपरा असलेली तुकाराम महाराजांची पालखी लोणी गावात आली की हजारो वारकरी या शेडमध्ये विसावा घेताना दिसतात, असे प्रशांत काळभोर यांनी सांगितले। तसेच बाजारात येणारे शेतकरी, ग्राहक, व्यापारी व विक्रेते यांच्यासाठी 5 वर्षापूर्वी लोणी काळभोर आठवडे बाजारात सुमारे 50 ते 70 लाख रुपये निधी खर्चून पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते। या पत्राशेडचे आयुष्य किमान 25 वर्ष असताना ग्रामपंचायतीचे सत्ताधारी कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगी न घेता व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मनमानी कारभार करीत मतलब साध्य करीत आहेत। अशा निर्णयांना आमचा विरोध राहणार आहे। आठवडे बाजारातील पत्राशेड पाडून व्यावसायिक गाळे बांधण्यास ग्रामपंचायत सदस्य बकुळा केसकर, सविता जगताप, राहुल काळभोर व सुनील गायकवाड या 4 विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शविला आहे। शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी व बेकायदा व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी विरोध म्हणून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, हवेली गटविकास अधिकारी यांना दिले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी प्रशांत काळभोर यांनी केली। दरम्यान प्रशांत काळभोर यांच्या आरोपाबद्दल बोलताना लोणी काळभोरचे विद्यमान सरपंच योगेश काळभोर म्हणाले, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्यांनी अशी मागणी केली होती की आठवडे बाजार शनिवारचा भरत असल्याने वाहतुकीस खूपच अडथळा येत आहे, म्हणून बाजाराकडेची भिंत पाडून 10 ते 15 फूट मागे सरकून त्यावर मोठा रस्ता करण्यात यावा अशा सूचना सदस्यांनी सुचवल्या होत्या। तर काही सदस्यांनी भिंतीसाठी मागे घेण्याचा खर्च 30 ते 40 लाख रुपये येणार आहे, त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी येथे गाळे बांधून शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी ते गाळे खुले करून देऊ। परंतु ज्यावेळेस सदस्यांनी गाळ्यांची योजना सांगितली व ती अंमलात आणायचं ठरवले त्यावेळेपासून ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी लेखी तक्रारी व तोंडी हरकती घेतल्या असून त्याचा विचार करता पुन्हा एकदा सदस्यांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले आहे। परंतु आता तरी बाजारामध्ये आमच्या विचाराधीन कसल्याही प्रकारची नवीन योजना होणार नाही, असे सरपंच योगेश काळभोर यांनी सांगितले। आज या ठिकाणी लोणी काळभोरचा आठवडे बाजार या ठिकाणी हवेली तालुक्यामध्ये प्रसिद्ध असून खूप दूरवरून लोक या ठिकाणी आठवडे बाजारासाठी येतात। लोणी काळभोरच्या परिसरातील पूर्ण शेतकरी वर्ग आपला तरकारी माल या ठिकाणी विकण्यासाठी आठवडे बाजारात येतो। तसेच त्या ठिकाणी रोजचा सुद्धा बाजार, भाजीपालाची मंडई चालू असते। आणि मला काल परवा असं समजलं की ग्रामपंचायतचे सरपंच, त्यांचे काही सदस्य मनमानी करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये चुकीच्या पद्धतीने ऐनवेळच्या विषयात ठराव पास करून त्या ठिकाणी पत्राशेड आणि आठवडे बाजार तोडून त्या ठिकाणी स्वतःसाठी आणि स्वकीयांच्या जवळच्या काही लोकांसाठी व्यापारी गाळे त्या ठिकाणी बांधण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। तसं पाहिलं तर हे अत्यंत चुकीचं आहे। आज आठवडे बाजार आपण तर शनिवारी पाहतो की इतकी ट्रॅफिक जाम होते, त्या ठिकाणी आज बाजार करण्यासाठी आलेल्या लोकांना आणि बसणाऱ्या लोकांना जागा त्या ठिकाणी उपलब्ध नसताना बाजार तळामध्ये काही सुविधा निर्माण करता येतील, बाजारच्या शेडमध्ये अजून सुधारणा करून नवीन शेड टाकायला त्या ठिकाणी जागा आहे,
समोर मुर्मीकरण करून त्या ठिकाणी लोकांना बसण्याची व्यवस्था होऊ शकते, समोरच्या जागेत पण शेड होऊ शकतं। असं न करता ग्रामसभेमध्ये सुद्धा आठवडा बाजार सुधारणा या नावाखाली ग्रामसभेमध्ये चुकीच्या पद्धतीने ठराव करून आठवड्या बाजाराचं त्या ठिकाणी लाटण्याचं काम हे लोक करणार आहेत। तरी आम्ही सर्वजण या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करत आहेत आणि हे विरोध म्हणून आम्ही तहसीलदार असतील, मान्य जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आणि हवेलीचे गट विकास अधिकारी या सर्वांना तक्रारी अर्ज देऊन प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांनी सुद्धा आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की स्तुस्थितीत असलेला बाजार पाडण्याची आणि त्या ठिकाणी गाळे बांधण्याची परवानगी आम्ही या ठिकाणी दिलेली नाही आणि तशी आम्ही कुठलीही परवानगी या ठिकाणी देणार नाही। ग्रामपंचायतनं असं करू नये आम्ही त्यांना ही विनंती केलेली आहे, तरी त्या अर्जाचा दखल घेऊन ती योग्य ती कारवाई करतीलच आणि त्यांच्याकडनं जर योग्य प्रतिसाद आणि साथ न मिळता ग्रामपंचायत दादागिरीच्या नुसार जर ते गाळे पाडून जर सरकारी मालमत्तेचं नुकसान करणार असेल तर या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन उभं करू, पण तो बाजार या लोकांना उपलब्ध जो आहे आठवडे बाजार तो कदापि या ठिकाणी पाडून देणार नाही असं या ठिकाणी मी आव्हान करतो। आणि ग्रामपंचायतीने सुद्धा सद्विवेक बुद्धीचा वापर करून आज तुम्ही पूर्वी रस्ता उखडला चांगल्या पद्धतीचा, आज तुम्ही सत्तेवर आल्यापासून आम्ही कुठल्याही गोष्टीला कुठलाच विरोध नाही केला, पण त्याचा गैरअर्थ न घेता कुठलंही काम बेकायदेशीरपणे आणि सगळंच जुनं जे आहे ते तोडून मोडून स्वकीयांसाठी नवीन काहीतरी बांधायचं हे चुकीच्या पद्धतीने कारभार करू नये अशी त्यांना विनंती करतो। आज या ठिकाणी लोणी काळभोर आठवडा बाजाराच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसलेलो आहोत आणि सर्व पत्रकार बंधूंनी बघितलं। आज या ठिकाणी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी 15 ऑगस्टच्या दिवशी आठवडा बाजाराचा विषय फक्त ग्रामसभेमध्ये फक्त डागडुजी करायचा किंवा दुरुस्त करायचा असा विषय घेतला होता आणि हेच ग्रामपंचायत सरपंचांनी मनमानी कारभाराने ऐनवेळेच्या विषयामध्ये अगदी महिन्याची मासिक मीटिंगमध्ये अजेंडा विषय न घेता ऐनवेळेच्या विषयामध्ये त्यांनी हा विषय घेतला। अगदी सदस्य मीटिंग झाल्यानंतरनं सदस्य गेल्यानंतरनं ऐनवेळेच्या विषयामध्ये हा विषय घुसपटला। त्यामुळे आम्हाला काही त्याच्यातलं काहीही माहिती नाही। अगदी दुसऱ्या मीटिंगमध्ये आम्हाला हे निदर्शनात आलं की इथं आठवडे बाजारातले गाळे पाडण्यात येणार म्हणजे गाळे काढण्यात येणार आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुमचं काय आहे का गाळ्या संदर्भात, तर आमचा पूर्ण विरोध आहे। अगदी इथं 4 सदस्य ग्रामपंचायत सदस्य आठवडा बाजार हा वर्षानुवर्ष अगदी 8-10 गावांच्या मध्ये एकदम प्रसिद्ध आहे लोणी काळभोरचा आठवडा बाजार। त्यासाठी आम्ही 4 ग्रामपंचायत सदस्य यांनी विरोध दर्शवला आहे आणि एवढंच। नमस्कार, मी सरपंच श्री योगेश प्रल्हाद काळभोर, ग्रामपंचायत लोणी काळभोर। सरपंच, असं ठराव पास झालाय का की गावचं जे बाजारचं शेड आहे ते मोडून तुम्ही गाळे तयार करणार आहेत? काही दिवसापूर्वी ज्यावेळी सन्माननीय सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सन्माननीय सर्व सदस्यांच्यातून अशी मागणी करण्यात आली की आठवडे बाजार हा शनिवारचा भरतो, त्या दिवशी वाहतुकीस खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो। तर ती बाजाराची जी भिंत आहे ती 10 ते 15 फूट मागं सरकून घेऊन त्या ठिकाणी स्पेस मोठा करण्यात यावा, कारण शाळा, कॉलेज, महाविद्यालय, सरकारी दवाखाना, आरामदारा तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या वाहतुकीस खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो। त्यासाठी आपण ती भिंत निर्लिखित करून त्या ठिकाणी रस्ता मोठा करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना सन्माननीय ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्याकडून करण्यात आल्या। त्यानंतर काही सदस्यांचं असं म्हणणं आलं की ती भिंत पाठीमागे घेण्यासाठी आपल्याला 30 ते 40 लाख रुपये अंदाजित खर्च येणार आहे, त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी गाळे बांधू आणि ते शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी आपण खुले करण्यात येऊ अशा प्रकारचा ऐनवेळच्या विषयामध्ये सन्माननीय सर्व सदस्यांची अशा प्रकारची ती मागणी आली। त्यानंतर मी सरपंच या नात्याने सर्व सदस्यांना असं सांगितलं की आपल्याला हा जर विषय करायचा असेल तर तो लगतच्या ग्रामसभेमध्ये हा विषय आपण घेऊ आणि ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी पुढची कारवाई आपण करू।
तर त्यानंतर जी ग्रामसभा येईल त्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवरती आम्ही बाजारतळ नवीन सुधारणा करणे अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि सर्वात मोठी ग्रामसभा ती भरली. त्या ग्रामसभेत लोकांना विचारण्यात आलं. लोकांनी सचिव सरपंच म्हणून आम्हाला प्रश्न विचारले की तो नवीन सुधारणा म्हणजे त्या ठिकाणी नेमक्या काय सुधारणा करणार आहे. त्यांना आम्ही क्लिअरली सांगितलं की बाजार हा आठवड्यातून एकदा भरतो, शेतकऱ्यांचा माल हा दररोज निघतो, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल विक्री करण्यासाठी चांगल्या प्रकारची सुसज्ज बाजारपेठ व्हावी, रहदारीचा अडथळा निर्माण न व्हावा यासाठी आपण ती भिंत निर्लिखित करून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी गाळ्याचं बांधकाम करणार आहे. तर अशा प्रकारचा ठराव ग्रामसभेने मंजूर करून दिला आणि नवीन सुधारणा करणे असं आता काही लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की नवीन सुधारणा म्हणजे तुम्ही नेमकं काय करणार. तर विषयपत्रिकेवरती नवीन सुधारणा करणे हा विषय असताना तुम्ही गाळे बांधकाम करणे हा विषय आता चर्चेला गावातून येत आहे. परंतु ज्यावेळी ग्रामसभेमध्ये असा विषय आला की आपण त्या ठिकाणी नवीन सुधारणा करणे, कारण त्यावेळी आपल्याकडे कसल्याही प्रकारचा प्लॅन आहे, बांधकामाचा प्लॅन असेल किंवा कुठल्याही प्रकारची मंजुरी आपण घेतलेली नव्हती. त्यामुळे आपण त्या ठिकाणी फक्त नवीन सुधारणा करणे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा आहेत. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे, पाण्याची सुधारणा करणे, टॉयलेटची व्यवस्था करणे, जे टॉयलेट्स नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त करणे, रस्ता मोठा करणे, रस्त्यावरती त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करणं, छत्रपती शिवाजी महाराज त्या मार्केटला नाव आहे ते नाव चांगलं करणं आणि एका साईडने बाजाराची जी भिंत मोकळी त्या साईडने बंदिस्त करणं, अशा वेगवेगळ्या सुधारणा ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी सुचवण्यात आल्या. परंतु आता त्यावेळी जे ग्रामस्थांनी सुचवले की त्या ठिकाणी गाळ्यांचं बांधकाम करून शेतकऱ्यांसाठी ते गाळे उपलब्ध करून द्यावे, अशा प्रकारची ज्यावेळेस ती योजना आम्ही पुढे त्याच्यावरती कार्यवाही करण्यास सुरुवात केली त्यावेळी ग्रामस्थांच्याकडनं बरेचसे ग्रामपंचायतीकडं तोंडी आणि लेखी स्वरूपाचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं आम्ही ज्या स्थितीमध्ये ते काम त्याचं टेंडर केलेलं होतं, TS केलेला होता, ज्या सरकारी मान्यता घ्यायच्या होत्या त्या आम्ही सगळ्या घेतल्या होत्या. परंतु ग्रामस्थांच्या विविध स्तरातून आलेल्या अडचणी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी तक्रारी किंवा तोंडी हरकती याचा सारासार विचार करता आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी एकत्रित बसून परत एकदा ह्या विषयावरती आपण सर्वांनी मिळून चर्चा करू आणि त्यावरती निर्णय घेऊ अशा प्रकारचे त्या ठिकाणी केले. त्या ठिकाणी सर्वांना सांगितलेलं आहे. त्यामुळं आत्ता नव्याने बाजारामध्ये सध्या तरी आमच्या विचाराधीन कसल्याही प्रकारची नवीन योजना नाही. प्रतिनिधी सचिन सुंबे, लोणी काळभोर. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.